हॅलो स्टुडंट्स, आपला चौथा चॅप्टर चालू आहे ते म्हणजे व्यवसाय सेवा बिझनेस सर्व्हिसेस. मागच्या लेक्चरमध्ये आपण काय पाहिलं होतं? टाइप्स ऑफ बिझनेस सर्व्हिसेस व त्याचं इंट्रोडक्शन पाहिलं होतं. ठीक आहे, तर किती टाइप्स आहे बिझनेस सर्व्हिसेसचे? 5 टाइप आहे. ते म्हणजे बँकिंग सर्व्हिस, इन्शुरन्स सर्व्हिस, ट्रान्सपोर्ट सर्व्हिस, वेअरहाऊसिंग अँड कम्युनिकेशन. ठीक आहे, तर आपण बँक सर्व्हिसमध्ये किती टाइप्स ऑफ बँक आहेत ते बघितले होते. आता त्याची आपण डिटेल स्टडी करणार आहोत. ते म्हणजे बँकिंग सर्व्हिसचा पहिला टाइप, दॅट इज टाइप्स ऑफ बँक्स. तर साधारण आपले किती टाइप्स आहेत बँकचे ते बघूया. पहिला म्हणजे सेंट्रल बँक, दुसरा आहे कमर्शियल बँक, कॉपरेटिव्ह बँक, डेव्हलपमेंट बँक, एक्सचेंज बँक, रिजनल रूरल बँक, सेविंग बँक, इन्व्हेस्टमेंट बँक अँड स्पेशलाइज्ड बँक, असे टाइप्स आहेत बँकचे. तर आपण त्याची डिटेल स्टडी करूया. सेंट्रल बँक, कमर्शियल बँक, कॉपरेटिव्ह बँक अँड डेव्हलपमेंट बँक, सगळे टाइप्सचे बँक बघूया. पहिला आहे सेंट्रल बँक. सेंट्रल बँक काय आहे? सेंट्रल बँक इज द अपेक्स ऑफ फायनान्शियल इन्स्टिट्यूशन इन अ बँकिंग इंडस्ट्री. तर मध्यवर्ती बँक. केंद्रीय बँक ही देशातील बँकिंग क्षेत्रातील सर्वोच्च संस्था आहे. प्रत्येक देशाची स्वतःची मध्यवर्ती बँक आहे. भारतात रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया RBI ही मध्यवर्ती बँक आहे. भारतीय रिझर्व्ह बँक अधिनियम 1944 अंतर्गत रिझर्व्ह बँकेची स्थापना 1945 मध्ये झाली. RBIची काही कामे खालीलप्रमाणे आहेत. तर बघूया त्यांचे कामे काय आहेत. देशासाठी आर्थिक धोरण ठरविते, चलनी नोटा जारी करते, छापते, सरकारासाठी बँकर म्हणून काम करते, भारतातील व्यावसायिक आणि इतर बँकेचे शिखर बँक म्हणून काम करते. तर बघूया दुसरा प्रकार, दॅट इज व्यावसायिक बँक म्हणजे कमर्शियल बँक. व्यावसायिक बँका एखाद्या देशाच्या आर्थिक आणि सामाजिक विकासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. व्यावसायिक बँका महत्त्वाची कामे करतात, जसे काय? प्राथमिक कार्य, उदाहरणार्थ ठेवी स्वीकारणे आणि कर्ज देणे, आणि दुय्यम कार्य म्हणजे प्रतिनिधी कार्य आणि उपयोगिता कार्य. भारतात वाणिज्य बँक 3 गटांमध्ये विभागले आहेत. पहिला, सार्वजनिक क्षेत्रातील बँक, जिथे जास्तीत जास्त भांडवल सहकार्याच्या ताब्यात आहे, उदाहरणार्थ बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक इत्यादी. दुसरा, खाजगी क्षेत्रातील बँक, दॅट इज ॲक्सिस बँक, HDFC बँक इत्यादी व्यक्तींचे गटाच्या मालकीचे आहेत. आणि तिसरा, परदेशी बँका अशा बँक आहेत ज्या भारताबाहेर स्थापना झालेल्या आहेत, परंतु या बँकच्या शाखा भारतात आहेत, जसे CITI बँक, HSBC बँक आणि स्टँडर्ड चार्टर्ड बँक इत्यादी. ठीक आहे, तर हे होतं कमर्शियल बँक. कमर्शियल बँक काय करतं? इट प्लेज अन व्हेरी इम्पॉर्टंट रोल इन अन इकॉनॉमिक अँड सोशल डेव्हलपमेंट ऑफ अन कमर्शियल बँक. परफॉर्म्स इम्पॉर्टंट फंक्शन्स सच ॲज public sector bank with majority of capital. Private sector banks are owned by group of individuals such as Axis Bank, HDFC Bank and foreign banks. Those who are established outside India and but this bank branches in India such as Citibank, HSBC, Chartered etc. तर what is this? कमर्शियल बँक म्हणजे व्यवसायिक बँक. तर तिसरा प्रकार आपण बघूया, सहकारी बँक, दॅट इज कोऑपरेटिव्ह बँक. भारतात सहकारी बँका भारतीय सहकारी संस्था अधिनियमांतर्गत नोंदणीकृत आहेत आणि बँकिंग नियमन कार्याअंतर्गत नियमित आहेत. सहकारी बँका निमशहरी आणि ग्रामीण भागात लोकप्रिय आहेत. सहकारी बँकेचे मुख्य उद्दिष्ट अधिक दृष्टात मागासलेले लोक, शेतकरी आणि लघु उद्योगांचा पतपुरवठा करणे हे आहे. ठीक आहे, तर त्यांचा प्रायमरी पतसंस्थाच्या बाबतीत जाणून घेऊया. प्राथमिक पतसंस्था ग्रामीण स्तरावर कामे करतात. त्या सदस्य आणि सामान्य लोकांकडून ठेवी गोळा करतात. त्यांना कर्ज देण्याचे उद्देशाने राज्य सहकार बँक आणि जिल्हा सहकारी बँकाकडून निधी मिळतो. ठीक आहे,
तर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, आता याच्यामध्ये सहकारी बँकमध्ये पण टाईप्स आहेत, म्हणजे प्रायमरी क्रेडिट, डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक आणि स्टेट कोऑपरेटिव्ह बँक. तर मध्यवर्ती सहकारी बँकचं काम काय? या बँका जिल्हा स्तरावर कार्यरत आहेत. या बँका जिल्हा पातळीवर लोकांकडून ठेवी घेतात आणि कर्ज देण्याचे उद्देशाने राज्य सहकारी बँकेकडून निधी देखील मिळवतात. राज्य सहकारी बँक ही बँक राज्य स्तरावर कार्यरत आहे. आवश्यकतेनुसार ती जिल्हा सहकारी बँक आणि प्राथमिक पतसंस्थांना निधी प्रदान करतात. राज्य सहकारी बँक ही जिल्हा बँक व पतसहकारी संस्था यांच्यावर देखरेखीचे कामे करतात. ठीक आहे, तर हे काय होतं? सहकारी बँक म्हणजे कोऑपरेटिव्ह बँक. बघूया त्याचा चौथा प्रकार, ते म्हणजे औद्योगिक विकास बँका म्हणजे इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक्स. हे बँक कोणते काम करतात? औद्योगिक विकास बँका व्यावसायिक संस्था, माध्यम आणि दीर्घ मुदतीचे निधी प्रदान करतात. IFCI, महाराष्ट्र राज्य वित्तीय महामंडळ इत्यादी विकास बँकेचे उदाहरण आहेत. आता विकास बँकेचे काही कामे खालीलप्रमाणे आहेत. त्यांचे कामे कोणते कोणते आहेत ते बघून घेऊया. पहिला, विस्तार आणि आधुनिकीकरणाचे उद्देशाने व्यवसाय संस्थांमध्ये व दीर्घकालीन निधीचे तरतूद, सार्वजनिक मर्यादित कंपन्या जारी केलेल्या समभागांची खरेदी, कर्ज रोखे आणि बंधपत्रे यांची खरेदी. ठीक आहे, तर हे काय होतं? औद्योगिक विकास बँका म्हणजे इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक्स. तर बघूया त्याचा पाचवा प्रकार म्हणजे एक्सचेंज बँक. विनिमय बँक परकीय व्यापार व्यवहारास वित्त पुरवतात. तसेच मोठ्या व्यापारी बँका परकीय चलन व्यवहार सुलभ करतात. विनिमय बँकाचे ब्रेकलेस बँक, बँक ऑफ टोकियो इत्यादी उदाहरण आहे. विनिमय बँकाची काही कामे खालीलप्रमाणे आहेत. परदेशी व्यापार व्यवहारांना वित्त पुरवठा, पतपत्र देणे, विनिमय बिलाची सूट, लाभांश, व्याज आणि नफा इत्यादी खात्यावर पाठवणे. ठीक आहे, ही काय आहे? एक्सचेंज बँक. एक्सचेंज बँक काय करते? एक्सचेंज बँक्स आर as well as large commercial facilitates foreign exchange transactions. Examples of exchange banks are Barclays Bank, Bank of Tokyo. हे काय आहेत? एक्सचेंज बँकेत. हे काय करतात? करन्सी एक्सचेंज करतात. ठीक आहे, आता सहावी बँक आहे आपली प्रादेशिक ग्रामीण बँक. प्रादेशिक ग्रामीण बँक 1975 मध्ये स्थापन करण्यात आल्या आहे. या बँका मोठ्या सार्वजनिक क्षेत्रातील बँकेद्वारा प्रायोजित केले आहेत. प्रादेशिक ग्रामीण बँकाचे भांडवलात केंद्र सरकार 50%, राज्य सरकार आणि 15% आणि प्रायोजित बँकेचे 35% योगदान दिले आहे. आपली नेक्स्ट बँक आहे बचत बँक मीन्स सेव्हिंग बँक. बचत बँकेचे मुख्य उद्दिष्ट खास करून ग्रामीण भागात लोकांच्या बचतीस प्रोत्साहन देणे आहे. अशा बँकाच्या उदाहरणामध्ये टपाल बचत बँक, व्यावसायिक बँका आणि सहकारी बँकाचे समावेश आहे. तर हे काय? सेव्हिंग बँक. हे काय करतात? लोकांना मोटिवेट करतात. कशासाठी? सेव्हिंग करण्यासाठी. कोणत्या भागातील? जास्तीत जास्त ग्रामीण भागातील. तर आपली नेक्स्ट बँक आहे गुंतवणूक बँक. या बँका त्यांच्या ग्राहकांना आर्थिक आणि सल्लागार सहाय्य पुरवतात. त्यांना ग्राहकांमध्ये समन्वयात व्यवसाय संस्था आणि सरकारी संस्था समाविष्ट असतात. गुंतवणूक बँका संशोधन करून आणि गुंतवणुकीच्या निर्णयाबद्दल सल्ला देऊन विलिनीकरण आणि अधिग्रहणाची सुविधा देतात. साधारणतः गुंतवणूक बँका समन्वय लोकांशी थेट व्यवहार करत नाही. हे जे इन्व्हेस्टमेंट बँक असतात ना, ते काय करतात?
ॲडवायझर असिस्टंट देतात त्यांच्या कस्टमरला. देअर क्लायंट्स जनरली इन्क्लूड बिझनेस फर्म्स अँड गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन. जनरली त्यांचे क्लायंट्स कोण असतात? एकतर बिझनेस फर्म्स असू शकतात, दुसरं गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन असू शकतात. इन्व्हेस्टमेंट बँक फॅसिलिटेट्स मर्ज अँड ॲक्विजिशन बाय अंडरटेकिंग रिसर्च अँड प्रोव्हाइडिंग ॲडवाइस ऑन इन्व्हेस्टमेंट डिसिजन्स. ते ॲडवाइस पण प्रोव्हाइड करतात आणि रिसर्चचे ॲक्विजिशन अंडरटेक करतात. जनरली इन्व्हेस्टमेंट बँक्स डू नॉट डायरेक्टली डील विथ द जनरल पब्लिक. ते जनरल पब्लिक बरोबर डील करत नाही. तर आपली लास्ट बँक आहे ती म्हणजे स्पेशलाइज्ड बँक. स्पेशलाइज्ड बँकमध्ये काय आहे? दिस बँक केटर टू द रिक्वायरमेंट्स अँड प्रोव्हाइड ओव्हरऑल सपोर्ट फॉर सेटिंग अप द बिझनेस इन दिस स्पेसिफिक एरिया. एक्सपोर्ट अँड इम्पोर्ट बँक. ठीक आहे. आता स्पेशलाइज्डमध्ये हे दोन बँक येतात, तीन बँक येतात, ते म्हणजे एक्सपोर्ट अँड इम्पोर्ट बँक, स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक आणि बँक ऑफ इंडिया अँड नॅशनल बँक ऑफ ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट. ठीक आहे. तर आपली 9th बँक कोणती आहे? विशिष्ट बँका. या बँका विशिष्ट क्षेत्रात व्यवसाय स्थापित करण्यासाठी संपूर्ण समर्थन आणि आवश्यकता पूर्ण करतात. तर आपली पहिली बँक स्पेशलाइज्ड बँकमध्ये आहे निर्यात आणि आयात बँक, दॅट इज एक्झिम, EXIM. ही बँक निर्यातदार आणि आयातदारांना आर्थिक सहाय्य करते आणि देशाच्या आंतरराष्ट्रीय व्यापाराला चालना देण्यासाठी आर्थिक आणि निर्यातीसाठी वस्तू व सेवांच्या वित्तपुरवठा करणाऱ्या संस्थांचे कामकाजाचे समन्वय साधण्यासाठी प्रमुख वित्तीय संस्था म्हणून कार्य करते. तर बघूया दुसरी वैशिष्ट्य बँक, ती म्हणजे स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया, म्हणजे भारतीय लघु उद्योग विकास बँक. लघु उद्योग विकास बँक 2 एप्रिल 1990 रोजी भारतीय संस्थेच्या अधिनियमाचे स्थापन केलेले सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग क्षेत्राचे जाहिरात, वित्तपुरवठा आणि विकासासाठी मुख्य वित्तीय संस्था म्हणून काम करते आणि त्यातच कार्यात गुंतलेल्या संस्थांचे कार्य समजण्यासाठी प्रयत्न करते. ठीक आहे. हे काय करतात? स्मॉल स्केल इंडस्ट्री डेव्हलपमेंट बँक्स आहेत. तर हे काय करतात? फायनान्स अँड डेव्हलपमेंट ऑफ द मायक्रो, स्मॉल अँड मीडियम एंटरप्राइज, दॅट इज MCME सेक्टर, ॲज वेल ॲज फॉर द कोऑर्डिनेशन अँड फंक्शन्स ऑफ इन्स्टिट्यूट एंगेज्ड इन द सिमिलर ॲक्टिव्हिटीज. तर स्मॉल स्केल इंडस्ट्रीला हे काय करतात? हातभार लावतात. तिसरी स्पेशलाइज्ड बँक म्हणजे नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट, म्हणजेच राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक. कृषी व ग्रामीण क्षेत्रातील वित्तपुरवठा करण्यासाठी ही एक सर्वोच्च संस्था आहे. राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक प्रादेशिक ग्रामीण बँकामार्फत अल्प मुदतीचे आणि दीर्घ मुदतीचे पत पुरवते. हे धोरण ग्रामीण नियोजन आणि ग्रामीण भारतातील कृषीपत इतर कामासाठी संबंधित आहेत. ठीक आहे. तर हे कशासाठी आहेत? ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंटसाठी. इट इज अन अपेक्स इन्स्टिट्यूशन फॉर फायनान्सिंग ॲग्रिकल्चर अँड रुरल सेक्टर्स. हे काय करतात? इट प्रोव्हाइड्स फायनान्स टू द फायनान्शियल इन्स्टिट्यूशन. तर स्टुडंट्स, आज आपण पाहिलं टाइप्स ऑफ बँक्स आणि त्याची स्टडी केली आपण, हे बँक्स कशासाठी असतात. तर चांगला अभ्यास करा. कीप वॉचिंग माय व्हिडिओ. थँक्स. स्टे होम, स्टे सेफ.